नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यात ऑटो रिक्षामधून गांजा विक्रीचं मोठं रॅकेट उघड. 35 किलो गांजासह 8 लाखांचा मुद्देमाल पुणे पोलिसांकडून जप्त. भंडाऱ्यात देशी बनावटीचा माउझर आणि जिवंत काळसूचासह नागपूरच्या तरुणाला अटक. भंडारा पोलिसांच्या डीबी पथकाची मोठी कारवाई. लाखणी उड्डाण पुलावर पोलिसांची कारवाई. जनावरांची अवैध वाहतूक करणारा पिकअप पकडला. 4 जनावर ताब्यात. रांजण गावाजवळील सोनं सांगवी येथे फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवर कथित गोळीबार. आरोपींनी काढला पळ. पोलिसांनी स्वरक्षणासाठी हवेत फायरिंग केल्याची माहिती. यवतमाळमध्ये उसनवारीच्या पैशातून वाद. शिवीगाळ करत एकाला मारहाण. जीवे मारण्याची ही दिली धमकी. पोलिसात गुन्हा दाखल. मुंबईत आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ देवगड तालुका आंबा आणि काजू बागायतदार संघ आक्रमक. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. फडणवीसांच्या पुतळ्याचं दहन. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात 12वी परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून 17 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या. गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल. पायल प्रकाश महापात्रासह मृत विद्यार्थिनीचं नाव. वाशिममध्ये मेडशी नजीक ट्रक दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी. परिसरात हळहळ व्यक्त. सोलापुरात घरफोडी करणारा आंतरराज्यीय चोरटा पोलिसांच्या जाळ्यात. कुख्यात आरोपी 48 तासात जेरबंद. सुमारे 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाशिममध्ये तुरीच्या दरात तेजी. कारंजा बाजार समितीत दर 8,000च्या पार. आगामी काळात आवकेत मोठी वाढ होण्याची शक्यता. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.